नमस्कार. श्री स्वामी समर्थ. कसे आहात सगळे? मजेत ना? मजेतच राहा. आणि व्हिडिओला सुरुवात झाली आहे तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर कालची बिर्याणी गरम करते. मस्त बिर्याणी खूप छान झालेली, मस्त झाली होती. आणि काल तर एकदम भन्नाट लागलीच, पण शिळी बिर्याणी खायला पण तेवढीच मज्जा येते. तर आता म्हटलं की बिर्याणी गरम करावी आणि मस्त खावी आणि नंतर मग जे काय असेल ते बघावं. बाकीची कामं तर सगळे झालेत आणि नेली ते आवळे धुतोय. आणि तर 2-3 दिवस झाले बाजारातून आवळे आणलेले, फ्रेश एकदम मस्त. आत्तासुद्धा छान आहेत आवळे आणि थोडेफार डाग असतातच आवळ्यांवरती. तर मग मी म्हटलं की बिर्याणी गरम करून घेते, तोपर्यंत तू आवळे धुवून घे आणि ते बिर्याणी खाईपर्यंत बाकीचं सगळं थोडंफार होईपर्यंत कसे त्याचं सगळं पाणी पण निघून जाईल आणि नंतर थोडेफार कपड्याने पुसून घेता येईल. तर आज मस्त असा आवळ्याचा मी मोर आवळा करणार आहे, म्हणजे मोरंबा. तर कसं करणार, काय करणार तुम्हाला तर रेसिपीमध्ये दिसणारच. रेसिपी तुमच्याबरोबर मी शेअर करणारच आणि जो काय आपला व्हिडिओ असेल तर तो पण असणारच. तर बघूया, 1 किलो आवळे आहेत आणि सगळ्या आवळ्यांचा नाही मी करणार. तर अर्ध्या आवळ्यांचा मी लोणचं करायचं ठरवलं आहे आणि अर्ध्या आवळ्याचा मोर आवळा. तर बघूया लोणचं आज होते की नाही, पण मोर आवळा तर नक्की करणार आहे. तर चला तुम्हाला एकदा बिर्याणीसुद्धा दाखवते कालची. आणि कालचा व्हिडिओ तुम्ही नसेल बघितला तर नक्की व्हिडिओ बघा. कालच्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी बिर्याणीची फुल रेसिपी तुमच्यासोबत शेअर केले आणि डिटेल्समध्ये शेअर केलेले आहे. नक्की एकदा ट्राय करा, छान होते एकदम मस्त भन्नाट. तर आता शिळी बिर्याणी कशी दिसते ते सुद्धा मी तुम्हाला दाखवते. सगळं जे काय त्यातलं आपलं टाकलेलं असतं ना, भाज्या वगैरे सगळ्या मिक्स केल्यात मी. आणि आता गरम करून घेते, तुम्हाला एकदा दाखवून सुद्धा घेते. तर आता वाजलेले आहे संध्याकाळच्या 5:45. मी किचनमध्ये आले आणि चहा ठेवते. तर दुपारी मी मोरावळा करणार होते, पण झालं असं की जेवण झाल्यानंतर आहे ना खूप कंटाळा आला आणि सुस्ती आल्यासारखे झाले. म्हणून म्हटले की चला आता झोपावंच, म्हणून जरा वेळ झोपले आणि उठले 5:30 वाजता. लवकर जागच नाही आली. तर म्हटलं जाऊ दे, आता 5:45 झाले. किचनमध्ये आले, म्हटलं आता चहा ठेवावा, म्हणजे चहा पिलं की छान अशी तरतरी येईल, फ्रेश वाटेल. आणि दूधसुद्धा गरम करायला ठेवलं. तर आता मस्त चहा वगैरे घेणार आणि नंतर मग जे काय मोरावळ्याची रेसिपी असेल ती तुमच्याबरोबर शेअर करणार. तर तुम्ही इथे बघू शकता, इकडे ना आवळे घेतलेत मी. तर हे अर्धा किलोपेक्षा थोडेसे जास्त आहेत आणि हे चांगले धुवून वगैरे मी सुकवून घेतलेत. आवळे पूर्णपणे ड्राय करून घेतलेत. जर धुतले लगेच तुम्हाला करायचं असेल, धुतले की लगेच कपड्याने पुसून घ्या, एकदम ड्राय करून घ्या तरीसुद्धा चालेल. तर चला आता मोरावळा बनवूया. तर त्याच्यासाठी ना मी गॅसवरती स्टीमर ठेवला आहे आणि पाणी घालून ठेवलं आहे. पाण्याला उकळी आली की या स्टीमरमध्ये आपल्याला आवळे घालून घ्यायचे. तर सगळे आवळे आपल्याला असेच स्टीमरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचे, पाण्यामध्ये टाकून शिजवून घ्यायचे नाहीत. तर यांना वाफ देऊन शिजवायचे आहे आपल्याला. आणि हे आवळे आपल्याला 15 मिनटं शिजवायचे आहेत, म्हणजे त्या चांगले व्यवस्थित शिजले पण जातात आणि त्याच्या पाकळ्या चांगल्या उमलतात आणि मग आपल्याला इझिली त्या वेगळ्या करता येतात जर तुम्हाला करायच्या असतील तर. आता मी इकडे ना कुकर लावते भाताचा. मोरावळ्याची जी रेसिपी आहे ती तुम्हाला मी डिटेल्समध्ये शेअर करणारच आहे. पूर्ण व्हिडिओ बघा, कुठेसुद्धा स्किप करू नका. आणि ना काय झालं होतं, आत्ता संध्याकाळची वेळ झाले, मोरावळासुद्धा मी करायला घेतला आहे, पण त्याचबरोबर मला स्वयंपाकसुद्धा करायचा आहे. म्हटलं आवळा शिजतोच आहे तोपर्यंत म्हटलं कुकर तरी लावून घ्यावा. आणि स्वयंपाक काय आज माझ्याकडे एकदम साधा सिंपल आहे. डाळ भात आणि बटाट्याच्या काचऱ्या करणार आहे मी. पण डाळ जी आहे ना ती स्पेशल आहे, ती म्हणजे दुधी भोपळ्याची डाळ करणार आहे मी. आजच्या व्हिडिओमध्ये आहे ना तुम्हाला 3 रेसिपीज बघायला मिळणार आहेत. बटाट्याच्या काचऱ्या, मोरावळा आणि दुधी भोपळ्याची डाळ. ह्या 3ही रेसिपी तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहेत. तर व्हिडिओ कुठेसुद्धा स्किप करू नका, पूर्ण व्हिडिओ बघा. आणि नवीन असाल ना तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बाजूला बेल आयकॉन असते ते सुद्धा प्रेस करा आणि ऑल ऑप्शनवरती क्लिक करत जा, म्हणजे काय व्हिडिओचे नोटिफिकेशन्स येतील तुम्हाला. तर चला पुढे व्हिडिओला आपण सुरुवात करूया. तर आता तुम्ही बघताच आहे स्टीमरमध्ये आवळे शिजत आहेत. मी भाताचा कुकरसुद्धा लावून घेतला आहे आणि दुधी भोपळा आहे ना तो मी अर्धा घेतला आहे, त्याची सालं काढली आणि त्याच्या फोडी करून घेतल्या. आता ह्या फोडी आहेत ना त्या पाण्यामध्ये घालून ठेवायच्या. अगदीच बारीक कराव्यात असं काय नाही आहे, रफली चॉप केलं तरीसुद्धा चालेल, कारण सगळंच आपल्याला ना कुकरमध्ये शिजवून घ्यायचं आहे. तर दुधी भोपळा कट करून घेतलेला आहे, पाण्यामध्ये फोडी टाकल्या आणि 2 कांदे घेतले. आता हे कांदे ना छोटे होते म्हणून मी 2 घेतले. मोठा घेत असाल ना तर एकच मोठा कांदा घ्या. आणि टोमॅटोसुद्धा मी 1 कापून घेतला. कुकरमध्ये तुरीची डाळ घेतली आणि त्यासोबतच मुगाची डाळसुद्धा घेतली. डाळी छान स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत. आणि आता ह्या डाळींमध्ये ना दुधी भोपळा कापून घेतलेला सगळा टाकायचा. तुम्ही तुमच्या आवडीनुसार हिरवी मिरची घाला, कमी जास्त. आणि कांदा कापून घेतलेला तो टाकला.
टोमॅटो घातलेला आहे आणि पाणी ओतायचं आणि मीठ घालायचं चवीनुसार, हळद घालायची आणि कुकर बंद करून ह्याच्या चांगल्या 4 ते 5 शिट्ट्या घ्यायच्या. तर व्यवस्थित 4 ते 5 शिट्ट्या का घ्यायच्या? कारण दुधी भोपळा जो आहे ना तो एकदम गाळ असा शिजला की तो डाळीमध्ये एकदम मॅश होऊन जातो आणि विरघळला जातो. त्याच्यामुळं मुलांना कळत नाही की ह्याच्यामध्ये दुधी भोपळा घातला आहे की नाही घातला, आणि जर फोडी दिसल्या तर मग त्या ताटा वेगळ्याच होतात. त्याच्यामुळे मी एकदम गाळ शिजवते. आता डाळ तुम्ही कमी जास्त किती तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. तर तिन्हीसुद्धा गॅस माझे बिझी होते. एकावर भात, एकावरती डाळ आणि एका साईडला आवळे शिजत होते. तोपर्यंत म्हटलं चला बाहेर बसूया. तर इथे तुम्ही बघू शकताय नील मोबाईल बघतोय, पण मोबाईलवरती काय बघतोय ते तुम्हाला मी दाखवते. तर तो इथे सिरियल बघतोय महादेवांची. तर ही सिरियल जी आहे ना, देवों के देव महादेव, ही सिरियल लाईफ ओके चॅनलवरती लागायची. 2011मध्ये चालू झाली होती. आत्ता नाही आहे, पण ह्याचे सगळे सीझन ना हॉटस्टारवर अवेलेबल आहेत. खूप छान सिरियल आहे. तर आम्हाला ना खूप आवडते. आम्ही याचे सगळे सीझन्स बघितलेले आहेत 4 ते 5 वेळा, पण तरीसुद्धा आमचं मन काही भरत नाही. आणि माझी दोन्ही मुलं आवडीने बघतात. इवन आम्ही जरी नाही ना लावली सिरियल तरी ते लोक लावून बघत बसतात. तर असं आता मी पुन्हा किचनमध्ये आले आणि बघितलं आवळे शिजलेत की नाही. तर छान असे आवळे शिजले होते, छान पाकळ्या उमललेल्या त्यांच्या. तर म्हटलं चला आता आवळे काढून घ्यावेत ताटामध्ये. तर एकदम पसरट भांड्यात आवळे मी काढून घेतले ताटात, म्हणजे ते व्यवस्थित थंड होतील आणि पटकन थंड होतील. तर इकडे तुम्ही बघू शकता आवळे किती छान असे शिजलेत. चिरा पडल्यात, म्हणजे त्या पाकळ्या ज्या असतात ना आवळ्यांना तर त्या उमलल्या गेलेल्या आहेत. आता हे आवळे ना थोड्या वेळ थंड होऊन देणार. त्याच्यासाठी मी घेतलेले आहे दालचिनी, लवंग आणि हिरवी विलायची. हे मुरब्बा करताना आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचं आहे. तर आवळे आता थंड होतातच आहेत आणि कुकरच्यासुद्धा शिट्ट्या चालूच आहेत. तर आता इकडे जे आवळे आहेत ना हे हलके थंड झालेत, म्हणजे जास्तीचे गरम पण नाही आहेत आणि जास्त थंडगार पण नाही झालेले. तर म्हटलं चला याच्या बिया काढून घेऊया. तर मी याच्या ना पाकळ्या वेगळ्या करते. तुम्हाला जर करायच्या असतील तर तुम्ही करू शकता. जर तुम्हाला आवळा अक्काच ठेवायचा असेल मोरावळ्यामध्ये तर तुम्ही ना ह्या आवळ्यावरती टोचे मारा, म्हणजे चमच्याने होल पाडा, म्हणजे सगळा जो रस असेल, पाक असेल गुळाचा साखरेचा, तो आतपर्यंत शिरतो. पण मी तसं केलेलं नाही आहे. मी पाकळ्या काढून घेतल्यात कारण मुलांना पण खायला ते इझी पडतं म्हणून. आता मी तुम्हाला सांगितलं की अर्धा किलोपेक्षा जास्त आवळा होता आणि मग आपल्याला समप्रमाण घ्यावं लागतं. तर गूळ पण अर्धा किलोच घ्यायचा आहे, पण माझ्याकडे ना आज गूळ थोडा कमी होता. तर पाव किलोपेक्षा थोडासा जास्त होता. तो मी सगळा गूळ घेतला आणि वरून मी 1 चमचाभर साखर घातलेली आहे, पिठी साखर. सगळे आवळे घातले, पिठी साखर घातली, दालचिनी, लवंग, वेलची घातली आणि आता हे सगळं आपल्याला मिक्स करायचं आहे. अजिबात पाण्याचा वापर नाही करायचा. गॅस जो आहे ना तो एकदम फास्ट ठेवायचा, म्हणजे गूळ का नाही वितळला जातो व्यवस्थित. आणि गॅस फास्ट ठेवला की पटकन गूळ वितळतो, अजिबात करपत वगैरे नाही. पण सतत हलवत राहायचं, खालीवर असं छान असं मस्त चमच्याने फिरवत राहायचं, म्हणजे काय चिकटणार वगैरे नाही. तर तुम्ही बघू शकता गूळ छान वितळलेला आहे आणि गॅस अजूनसुद्धा फास्टच आहे. तर आता याच्यावरती ना थोडंसं चवीनुसार मीठ घातलं. गोडाचा पदार्थ आहे, थोडंसं मीठ घालायचं. आता गॅस फास्ट होता, छान उकळे आले खळखळून गुळाला. आता मी गॅस एकदम स्लो केला आणि आता स्लो गॅसवरती ना हा आवळा मी शिजू देणार आहे आरामात. तोपर्यंत डाळ शिजली होती. तुम्ही बघू शकता दुधी भोपळासुद्धा छान शिजलेला आहे. तर मिक्स करून घेतलं, जरा घोटून घेतलं. आता तुम्हाला जर डाळ जी आहे ती घट्ट वाटत असेल, थोडी पातळ करायची असेल ना तर आत्ताच पाणी घालायचं. ते पण जे गरम पाणी घालून तुम्हाला जशी डाळ पाहिजे पातळ घट्ट तशी तुम्ही पाणी घालू शकता. आणि आता फोडणी करायची आहे. तर फोडणी अगदी सिंपल आहे. तर तेल गरम झालं की मोहरी, जिरं, हिंग टाकून घ्यायचं आणि भरपूर असा लसूण टाकायचा, ठेचलेला लसूण टाकायचा. ठेचून टाकला की त्याचा फ्लेवर छान येतो. आणि कढीपत्त्याची पानं घालून फोडणी चांगली भाजून घ्यायची. थोडीशी ब्राउनिशपणा आला लसणाला की मग हा जो तडका आहे, फोडणी आहे, ती डाळीमध्ये घालून घ्यायची. चरचर असं झालं पाहिजे, म्हणजे फोडणी छान बसते डाळीत आणि चव पण चांगली येते. कोथिंबीर घालायची आणि मिक्स करून घ्यायचं आणि ही डाळ 10 मिनटं स्लो गॅसवरती होऊन द्यायची. चांगली कडली, चांगली उकळी आली की मग डाळीलासुद्धा छान चव येते. दुधी भोपळ्याची डाळ आपली तयार झाली, खूप छान बनते. तुम्हीसुद्धा नक्की एकदा ट्राय करा. आता इकडे मी म्हटलं आवळा चेक करूया झाला आहे की नाही ते पण बघूया. पण आवळ्याला अजून थोडे 5 मिनटं लागणारच होते. म्हटलं चला तोपर्यंत बटाट्याच्या काचऱ्या तरी बनवून घेऊया. म्हणून मी त्याच्यासाठी ना मसाला तयार करते. तर मी ना 1 चमचा गरम मसाला आणि कांदा लसूण मसाला घेतलेला आहे. आता तुमच्याकडे जे कोणता चटणी असेल, म्हणजे तिखट असेल, ते तुम्ही घालू शकता. आणि त्यासोबतच मी 1 चमचाभर किचन किंग मसाला घालून घेतला.
आमचूर पावडर घालून घेतली. जर आमचूर पावडर नसेल तर लिंबू पिळलं तरीसुद्धा चालेल. आणि त्यासोबतच थोडीशी हळद आणि चवीनुसार मीठ घालायचं. आणि ना 5 ते 6 पाकळ्या मी लसणाच्या ठेचून ठेवल्या होत्या एकदम बारीक, तर त्यासुद्धा घालून घ्यायच्या. लसूण ना तुम्ही नक्की घाला, खूप छान फ्लेवर देतो बटाट्याच्या काचऱ्यांमध्ये. आणि चमचाभर तेल घालायचं आणि मसाला जो आहे तो मिक्स करून घ्यायचा. आता इकडे मी काचऱ्या बटाट्याच्या केल्या होत्या. आपण जसे बटाट्याची भजी करतो त्याचप्रमाणे आपल्याला बटाटा कापून घ्यायचा आहे आणि पाण्यामध्ये घालून ठेवायचा, म्हणजे बटाटा काळासुद्धा पडत नाही आणि त्या चकत्या ज्या आहेत म्हणजे काचऱ्या आहेत ना त्या कडक बनतात, तुटत नाहीत. छान असा मसाला लावून झालेला आहे, तुम्ही बघू शकता. आणि इकडे आपला आवळासुद्धा तयार झाला आहे. मोर आवळा, मुरंबा, तुम्हाला जे काही म्हणायचं आहे ते तुम्ही म्हणू शकता. तर छान असा शिजलेला आहे मस्त. गुळाचा जो पाक म्हणता येणार नाही, पण गूळ जो आहे ना तो पण एकदम व्यवस्थित शिजला गेलेला आहे. त्याच्या व्यवस्थित आपण शिजवलं ना, आवळा तुम्ही बघू शकता एकदम छान श्रिंक झाला आहे आणि व्यवस्थित शिजला आहे. सगळं आपण गूळ आणि आवळा व्यवस्थित शिजला की त्या मुरब्ब्याला ना बुरशी वगैरे लागत नाहीत आणि जास्त दिवस टिकतो. तर तो आवळा मी खाली उतरून घेतला आहे गॅसवरून आणि तो तुम्हाला आता उद्या सकाळीच बघायला मिळेल, कारण आता मी तो झाकून ठेवणार आहे. आता ह्या चकल्या पण म्हणजे काचऱ्या पॅनवरती मी भाजायला घातल्यात, म्हणजे काचऱ्या तेलावरती सगळ्याच घालून घेतल्या, झाकणी ठेवली आणि आता वाफेवरती ना शिजू द्यायचं. स्लो गॅस थोडा करायचा आणि शिजू द्यायचं. एका साईडने शिजलं की दुसऱ्या साईडने परतवून दुसऱ्या साईडने शिजवून घ्यायच्या. तर बघू शकता तुम्ही इकडे छान अशा काचऱ्या तयार झालेत बटाट्याच्या. डाळ मी पुन्हा गरम करायला ठेवले, कारण आता जेवायचं आहे. तर आता मस्त जेवतो आम्ही आणि उद्या सकाळी तुम्हाला भेटते आणि तुम्हाला आवळा कसा झाला आहे ते दाखवते. तर ही आहे दुसऱ्या दिवशीची सकाळ आणि आवळा तुम्ही बघू शकता खूप म्हणजे खूपच मस्त झाला. आणि जो पाक जो आहे ना, पाक म्हणता येणारच नाही त्याला, कारण मी पाक बनवलेलाच नाही आहे, पण गूळ व्यवस्थित शिजवून घेतला आहे. तर तोसुद्धा घट्टसर असा छान झाला आहे. आवळासुद्धा एकदम ज्युसी झाला आहे आणि आवळा खाताना तुम्हाला ना एकदम असा नरम एकदमच मऊ बिलबिलीत असा वाटणार नाही, तर एकदम असा छान त्याला टेक्स्चर आलेला आहे आणि खूप मस्त झाला. कँडी खाल्ल्यासारखा लागतो आहे. तर नक्की तुम्ही रेसिपी ही ट्राय करा. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा मला सांगा. सगळ्या रेसिपीज तुम्हाला कशा वाटल्या ते सुद्धा मला सांगा. तर एकंदरीत आजचा व्हिडिओ असा होता. उद्या तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये भेटेन. नवीन रेसिपीसुद्धा तुम्हाला मी दाखवणार आहे. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. बाय बाय.